नमस्कार मित्रांनो, निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत ते लाभार्थ्यांना डी-बी-टी मार्फत त्यांच्या अकाउंटवरती जमा केले जातात. तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी-बी-टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा जी-आर 28 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना व योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवल्या जातात. या योजनांचे पैसे हे लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा केले जाणार आहेत. डायरेक्ट डी-बी-टी मार्फत हे पैसे त्या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी-बी-टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे एप्रिल 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डी-बी-टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. आता सन 2025-26 आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना मे 2025चे अर्थसहाय्य डी-बी-टीद्वारे मार्फत त्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे आहे. त्यासाठी सदरहून योजनांकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानीय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. ह्या ज्या काही योजना आहेत म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, म्हणजे राज्य पुरस्कृत असतील, केंद्र पुरस्कृत ह्या ज्या योजना आहेत त्यांचे पैसे हे डी-बी-टी मार्फत त्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा केले जाणार आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांनी आपलं बँकेमधील त्या ठिकाणी आधार डी-बी-टी त्या ठिकाणी ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे. म्हणजे आधारला बँक अकाउंट नंबर लिंक असणं गरजेचं आहे. म्हणजे मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो वितरणास सुरुवात झालेली आहे. काही लाभार्थ्यांना मिळालेलं आहे, काही लाभार्थ्यांना पुढे पण मिळणार आहे. आणि एप्रिल महिन्यापर्यंत म्हणजे डिसेंबरपासूनचे जे काही पैसे आहेत एप्रिलपर्यंत ते त्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यात आलेले आहेत. त्यासंबंधीचा हा जी-आर आहे. त्यामध्ये किती अमाऊंट ही लाभार्थ्यांना देण्यात आलेली आहे, किती बाकी आहे याची सविस्तर माहिती जी-आरमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे पण जर तुम्ही अद्यापही जर बँकेमध्ये त्या ठिकाणी आपलं आधार त्या ठिकाणी ॲक्टिव्ह केलेलं नसेल म्हणजे डी-बी-टीला लिंक नसेल तर तुमचे पैसे हे त्या ठिकाणी अकाउंटमध्ये जमा होणार नाही आहेत. त्यासाठी आपण आपल्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर करून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तरच हे जे काही निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी जमा होणार आहेत. ही महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो. धन्यवाद.